आहे एपिसोड 2 उद्या डब्याला काय बनवू। आता आठवड्यातून एक वेळा तरी असं होतं की काहीतरी रेस्टॉरंट स्टाईल आपण घेऊन जाऊयात टिफिनमध्ये, पण ते सकाळी सकाळी पॉसिबल होत नाही आणि एवढा आटाटोप करेल तरी कोण। आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत हे इन्स्टंट ग्रेव्ही क्यूब्स कसे बनवून ठेवायचे, म्हणजे पाहिजे तेव्हा बटर पनीर असू दे किंवा पनीर मटर मसाला असू दे किंवा छोले मसाला असू दे, तुम्ही काहीही एकदम इझिली बनवू शकता। कढईमध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, सुकी लाल मिरची म्हणजेच काश्मीरी मिरची, आलं, लसूण, काजू आणि कोथिंबीरीचे देठ हे सगळं व्यवस्थित पिंकिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर एक ग्लासभर इतकं पाणी घाला आणि अजून थोडंसं नरम होईपर्यंत हे शिजू द्यायचंय। म्हणजेच हे सगळं आहे ते 95% आपण कुक करून घेणार आहोत। थंड झालं की याची मस्त पेस्ट करून घ्या आणि तुम्ही या ग्रेव्हीचा कलर बघा किती सुंदर आलाय। याच कढईमध्ये ही सगळी ग्रेव्ही आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, थोडीशी धण्याची पावडर आणि सुरुवातीला सगळे मसाले आपण कमीच घालणार आहोत। जेव्हा तुम्ही फायनल रेसिपी बनवाल ना तेव्हा सुद्धा आपण काही मसाले ऍड करू। 2 मिनिटं अजून ह्याला बॉईल येईपर्यंत आपण गॅस ऑन ठेवणार आहोत आणि थंड झालं ना की असे मोल्ड्स मध्ये तुम्ही टाका। हे चॉकलेट बार्सचे मोल्ड ह्यासाठी यूज करते कारण एक बार काढलं ना की काम होऊन जातं। आता हे सगळं ओव्हरनाईट आपण फ्रीझर मध्ये सेट करायला ठेवूयात। आता हे यूज कसं करायचं ते सुद्धा सांगते। सिम्पली एक बार फ्रीझर मधून काढून त्याला रूम टेम्परेचर वरती येऊ द्यात। त्यानंतर बटर किंवा तुपामध्ये राई, जिरं हा मसाला घालून मस्त सॉटे करून तुम्हाला जे ऍड करायचं ते तुम्ही करू शकता। म्हणजे मटर असू दे, पनीर असू दे किंवा छोले असू दे। हे रेग्युलर बेसिस वरती बनवून ठेवत असते आणि ट्रस्ट मी इतकं काम सोपं होतं ना की तुम्ही डब्यामध्ये बोरिंग भाज्या न नेता असं काहीतरी स्पेशल बनवून सुद्धा घेऊन जाऊ शकता। एकदा का हे सगळे बार्स मस्त सेट झाले ना की तुम्ही इधर कट करून किंवा अख्खेच्या अख्खे बार सुद्धा असे बॅग्स मध्ये पॅक करून फ्रीझर मध्ये ठेवून द्या आणि हवे तेव्हा यूज करू शकता। बाय।